नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी सुप्रिया मनःपूर्वक स्वागत करते. आता तुम्ही म्हणाल की औषधांशिवाय आरोग्य शक्य आहे का? तर आहे, स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत. आता हे कशा पद्धतीने शक्य आहे, नेमके स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, ऊर्जेचा नेमका उगम कुठे आहे? आता मुळातच ना असं म्हटलं जातं, की पूर्वी जेव्हा काहीच नव्हतं, हं, तेव्हा काय होतं तर एक पोकळी होती. हां. आणि त्या पोकळीमध्ये तो एक पहिला हुंकार हं, असं म्हटलं जातं, की तो ओंकार, भगवान शिवांचा तो ओंकार, त्यांचा हुंकार आला आणि मग त्याच्यातून वायू निर्माण झाला. हं, हं, हं. वायूला जशी गती मिळाली तसा त्याच्यातून अग्नी निर्माण झाला. अग्नी तो जसा शांत होत गेला, तसं त्याचं जलामध्ये रूपांतर झालं. हं. आणि पुढे जाऊन ह्या जलातून पृथ्वीची निर्मिती झाली, प्रत्येक गोष्टीची निर्मिती झाली. म्हणजे हे जे सांगितलं जातं किंवा हे जे आहे, हे पुन्हा एकदा आपल्याला सांगतं, की जिथे काहीही नाही, तिथे सगळं आहे. हं. शून्य ज्याला आपण म्हणतो. मग शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे काही नसणं आहे का? नाही. तर ॲक्च्युली शून्य म्हणजे संपूर्ण आहे. आहे. बरोबर. कारण त्या शून्यामध्येच सगळं आहे. हं. जसं आपण गर्भापासनं जीवन म्हणतो, तर तिथे ती योग्य पोकळी असल्याशिवाय तिथे निर्मिती होत नाही. हं, हं, हं. म्हणजे ज्यावेळेला इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात ना, तर जर तिथे ते स्पेस योग्य नसेल, तिथे ते पूर्णत्व योग्य नसेल, तर त्याच्यातनं जन्म हं, हं. होत नाही, त्याच्यातनं ती इन्फर्टिलिटी येते. आणि मग जेव्हा तिथे ते आकाश तत्व जेव्हा ते योग्य प्रमाणामध्ये निर्माण होतं, तेव्हा त्याच्यातून हे असे आजार जातात. हं, हं, सो इथून तो ऊर्जेचा उगम आहे आकाशापासून, हं. आणि आकाशापासून तो पृथ्वीपर्यंत. मग याचाच अर्थ काय, तर आकाशामध्ये सगळी तत्व आहेत, कारण त्याच्यातूनच जन्म झाला ना सगळ्या तत्वांचा. हं, हं. आणि मग जो शेवटचा आपण म्हटलो, की जलातून पृथ्वी निर्माण झाली. हो. मग पृथ्वीमध्ये आकाश नाहीये का? आहे. आहे. कारण आकाशापासून पृथ्वीची निर्मिती आहे म्हटल्यानंतर पृथ्वीमध्ये जल आहे, पृथ्वीमध्ये अग्नी आहे, पृथ्वीमध्ये वायू आहे आणि पृथ्वीमध्ये आकाश पण आहे. आपलं शास्त्र सांगतं, की प्रत्येक तत्वामध्ये प्रत्येक तत्व सामावलेलं आहे. हं, हं. त्याच्यामुळे जेव्हा कुठलंही तत्व आपण म्हणतो, जल जेव्हा आपण म्हणतो, तर त्या जलामध्ये पण अग्नी आहे, त्या जलामध्ये पण पृथ्वी आहे, त्या जलामध्ये पण वायू आहे आणि त्या जलामध्ये पण आकाश आहे. हं, हं. प्रत्येक तत्वामध्ये त्याचा निम्मा भाग, 50% भाग हा त्या तत्वाचा सांगितलाय. आणि उरलेला जो 50% आहे, त्याच्यामध्ये 12.5, 12.5, 12.5, 12.5 हं, हं. ही उरलेली 4 तत्व सांगितली आहेत. आणि असं मिळून ते 100% एक तत्व बनतं. हं. आता या तत्वातला हा जल आहे, या जलामध्ये 50% जल आहे आणि 12.5% आहेत. आता या जलामध्ये जेव्हा अग्नी वाढायला लागतो, सूर्य तळपतोय, उन्हाळ्याचे दिवस आहेत सपोज, आणि ह्या जलामध्ये तो अग्नी प्रविष्ट होतोय, हे जल तापायला लागलं म्हणजे काय, तर त्याच्यातला अग्नीचा 12.5%चा कॉम्पोनंट वाढायला लागला. मग काय होतं, मग त्याचा तो वायू आहे ना, तो पण वाढायला लागतो. मग त्याच्यातनं वायूची निर्मिती होते. हं, हं, हं. ज्या वेळेला आपण क्षारयुक्त पाणी म्हणतो, आता क्षार म्हणजे ती पृथ्वी आली, म्हणजे हे असंतुलन आहे. हो. ह्या 50%चा पाण्याचा जलाचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये हा पृथ्वीचा जो 12.5%चा कॉम्पोनंट आहे, तो वाढायला लागला. त्याच्यामुळे ते क्षारयुक्त व्हायला लागलं. हं, हं, हं. आपण ॲक्च्युली ऊर्जा शेती असं पण आपलं एक हे आहे, ज्याच्यामध्ये आपण माती, पाणी आणि पीक याला पण ट्रीटमेंट करतो. म्हणजे जशी अच्छा. आपण माणसांना उपचार देतो, आपण प्राण्यांना उपचार देतो, तसं आपण शेतीला पण उपचार देतो. आणि याच्यामध्ये जेव्हा हेच पुन्हा एकदा स्वयंपूर्ण उपचारच आहेत ते, तर त्यातल्या पाण्याचा पोत किंवा मातीचा पोत हं, हा बदलायला लागतो, जेव्हा आपण हे पंचतत्व तिथले पण संतुलित करायला जातो. ते जे पीक असतं, त्याला जेव्हा आपण ही 5 तत्व देतो, तेव्हा ते पण जोमाने वाढतं, कुठलीही खतं आणि काहीही न घालता. हं, हं, हं. त्यांना जर काही आजार झाला असेल, तर आपण त्यांनाही उपचार देतो आणि त्यांचे आजार, पिकाचे आजार देखील आपण बरे करतो. पण मग ते उपचार आपण कोणाच्या मार्फत देतो? ते आपण त्या शेतकऱ्याच्या मार्फत देतो, अच्छा. कारण ते शेत त्याचं आहे ना. हां, हां. सो ती भावना त्यांनी उत्पन्न करायची आहे. हं, हं. तो शेतकरी फोन करतो हं, हं. आणि तो शेतकरी बसतो ट्रीटमेंट घ्यायला, ज्याच्यामुळे त्याचे विचार पण शांत होतात. हं. पूर्वी जर बघितलं ना, तर शेती करताना खूप छान गाणी म्हटली जायची, अभंग म्हटले जायचे. सो त्या वाईब्स तिथे असायच्या. हं.
आता तिथे तुझ्या घरी काय अडचणी आहेत आणि माझ्या घरी काय अडचणी आहेत आणि कसा प्रॉब्लेम्स आहेत, सगळीकडे जर बघितलं ना, ऑफिसेसमध्ये जा, कुठेही जा, आपण फक्त प्रॉब्लेमबद्दल बोलतोय. गॉसिप करतोय. इथे आपण तिघं बसलोय, तुझा पण ऑरा इथे आहे, सरांचा पण ऑरा आहे, माझा पण ऑरा आहे. मग आता ह्या भागातली जी ऊर्जा आहे ती आपल्या ऑराने भरली आहे ना. हम्म. मग आपल्या तिघांच्या ऑरामध्ये ज्या टाईपची एनर्जी आहे, हा, ती त्याचा प्रभाव ह्या आजूबाजूच्या ऊर्जेवर पडत असतो. म्हणून एखाद्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आपण, कुणाला तरी भेटून आलो, आल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? खूप सॅड वाटतं. बरोबर का? कारण तिथे ती सगळेजण Energy तिथे कशी त्रासात आहेत, असते. त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे ऑराज आहेत तिथे, त्यांची सगळ्याची एनर्जी आहे तिथे आणि तीच मिसळलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एकटे जातो. असे हम्म. कितीही मी पॉझिटिव्ह आहे, हां, पण मी तिथे गेल्यानंतर त्या ऊर्जेच्या प्रभावाखाली मी येते. मी श्वास घेतेय ना, माझी प्रत्येक पेशी श्वास घेतेय, हो, हो. सो ती एनर्जी मी करते ना कॅरी, आणि मग मी जेव्हा येते तेव्हा मी ड्रेन झालेली असते. हम्म. सो त्याच्यामुळे एनर्जी ही सगळीकडे आहे आणि एक प्रकारे ती चांगलीच आहे. तिला जर दूषित कोणी करत असेल तर ते आपणच आहोत. हम्म, हम्म, हम्म. सर, तुमच्याकडे येते एक असा प्रश्न माझ्या मनात आहे की एनर्जी शिफ्ट होणं जे असतं ते काही जणांना जाणवतं, तर तो काय प्रकार असतो? एनर्जी शिफ्ट होणं म्हणजे जसं आता मॅडमने सांगितलं, तुम्ही दवाखान्यात गेलात हो. तर दवाखान्यात तिथे आता सगळी त्रासाची एनर्जी. हम्म, ज्या वेळेला तुम्ही रस्त्यावरनं त्या दवाखान्यात शिरता हम्म, तेव्हा तो बदल तुम्हाला जाणवतो हम्म, हम्म. ना. हो, हो. आज तुम्ही दवाखान्यात पाऊल टाकलं की तिथे एनर्जी वेगळी आहे. हम्म, दुसरं उदाहरण घेऊ आपण जेव्हा मंदिरात जातो, मंदिरात तुम्ही गाभाऱ्यापर्यंत जायची पण गरज नसते. त्या प्रवेशद्वारातनं तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला आपोआप प्रसन्न वाटायला लागतं. मग असं का होतं? कारण तिथे जरी लोक प्रॉब्लेम घेऊन येत असले तरी मंदिरामध्ये मंत्रोच्चार म्हणा, जे काही षोडशोपचार पूजा चालते, त्यातनं जे काही ऊर्जा निर्माण होत असते आणि शिवाय आपण प्रदक्षिणा ज्या घालतो हम्म. त्या प्रदक्षिणेमुळे ती कितीतरी पटीने वाढत असते आणि त्या मंदिराचा आकार जो आहे त्यात ती स्टोअर होत असते, हम्म. वाढलेली ऊर्जा. त्याच्यामुळे तिथे तुम्ही एक माणूस जरी प्रॉब्लेम घेऊन गेला तरी तो प्रॉब्लेम त्याच्यापुढे नगण्य आहे. जसं आपण दवाखान्याचं म्हटलं, दवाखान्यात 4-5 मजली दवाखाना आहे, तिथे जी ऊर्जा आहे ती सगळी दूषित ऊर्जा आहे. त्यातली माझी ऊर्जा तिथे गेली तर ती माझी ऊर्जा त्या दृष्टीने नगण्य आहे. हम्म. त्याच्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर पडू शकतो, तसंच मंदिराचा प्रभावही माझ्यावर पडू शकतो आणि हा जाणवतो. ऊर्जेमधला बदल हम्म. हा जाणवतोच. तुमच्या ऑरामध्ये जी काही ऊर्जा साठलेली आहे ती तुमची स्वतःची ऊर्जा आहे, तिची तुम्हाला सवय आहे. जसं मी आत्ता घरात बसलोय, दुपारचे 12 वाजलेत, टळटळीत ऊन पडलंय बाहेर आणि मी घरातनं बाहेर पडलो तर ते जाणवतं की नाही मला? हो. अंधारातनं किंवा सावलीतनं मी उजेडात गेलो, हो, हो. उन्हात गेलो, ते जाणवतं, भासतं किंवा खूप गरम हे कळतं. हम्म. तसंच ऊर्जेचं आहे. माझ्या टाईपची ऊर्जा जेव्हा दुसऱ्या टाईपच्या ऊर्जेमध्ये जाते तेव्हा ती जाणीव होते आपल्याला. ऊर्जा ही जाणवतेच. सर, दुसरं एक, ज्या वेळेला सप्तचक्रांमध्ये काहीतरी असमतोल निर्माण होतो त्यावेळेला शरीरामध्ये सुद्धा असमतोल निर्माण होतो का? निश्चितच होतो. मुळातच आपण हे जे काही स्वयंपूर्ण उपचार जे म्हणतोय तेच असमतोल काढणारे आहेत. हम्म. बरोबर आहे? हो. हा असमतोल काढावा का लागतो? हम्म. कारण ती व्यक्ती खूप काळ आजार भोगतीये ना, हो, हो. आणि तो काढल्यावरती काय होतं तर आपण अनेक काळ उदाहरणं ऐकतोय, कसे आम्ही बरे झालो. म्हणजे तुमच्या ऊर्जा शरीरामध्ये जे काही बदल होतात ते बदल तुमच्या फिजिकल बॉडी, दृश्य शरीरामध्ये होतच असतात. हम्म, हम्म, ही ऊर्जा ही या शरीराला ऊर्जा देते, हम्म, त्याच्याकडनं काम करवून घेते किंवा काम न करण्याला प्रवृत्त करते. हम्म, हम्म. मॅम, एक असा प्रश्न आहे, म्हणजे हा स्त्रियांच्या बाबतीतला प्रश्न आहे की ज्या वेळेला स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात, ही एक थॉट प्रोसेस आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की स्वयंपूर्ण उपचार तुमच्या थॉट्सवर खूप काम करतं किंवा त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही उपचार घेता त्यावेळेला ते तशा पद्धतीने ते उपचार तुम्हाला रिॲक्ट करतात की हो. तुम्ही कितपत बरे होताय नाही होताय. तशी ही पण एक थॉट प्रोसेस आहे की स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यांना एक माहिती आहे की बाबा ठीक आहे, आपल्याला हे छोटंसं काहीतरी होतंय, आज नको आपण उद्या जाऊ, उद्या नको आपण परवा डॉक्टरकडे जाऊ, असं ते कुठेतरी डिले करत 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 हे त्रास वाढायला लागतात. तर ह्या थॉट प्रोसेस बद्दल तुम्ही काय सांगाल? आता मुळातच ही थॉट प्रोसेस आहे ना, ही फक्त स्त्रियांची अशी नाही, कुणाचीही असू शकते. आणि पण ही थॉट प्रोसेस काय आहे की आत्ता मला त्रास होतोय तर आता तो बेरेबल आहे, त्याच्यामुळे तो मी सहन करते आणि बघू उद्या. पण म्हणजे तो असह्य व्हायची मी वाट बघते ना. मी हे नाही म्हणत की तो बेरेबल आहे तर तो होऊन जाईल बरा. ज्या स्त्रिया म्हणतात तो होऊन जाईल बरा, त्या होऊन जातात बऱ्या. पण ज्या म्हणतात की ठीक आहे बघू उद्या, हा, परत कधी त्रास व्हायला लागला तर म्हणतात की ठीक आहे आता अमुक अमुक करून चालतंय ना, पुढे वाढला तर बघू, असा विचार असतो. पुढे वाढला तर बघू.
आणि जो वाढला तर बघू असतो ज्यांचा विचार, त्यांचा पुढे जाऊन वाढतो आणि मग त्या ट्रीटमेंट घेतात. हम्म, हम्म. पण जो माणूस विचार करतो की की ठीक एवढंच आहे ना, ते काय होईल बरं, होईल बरंचं शरीर बरं करतं. मग त्या स्त्रिया असू दे नंतर पुरुष असू दे. हम्म, स्त्रियांचं कसं आहे माहिती आहे का, जडणघडणच आपली अशी झाली आहे ना की आपण इतरांचा विचार करतो. घरातल्या प्रत्येकाचा विचार करण्याचा आपल्यावरती संस्कार आहे. आपल्या मातीतनंच आपल्याला ते मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला आनंद असतो. म्हणजे घरामध्ये आज कुणीतरी पाहुणे येणार आहेत, तर साग्रसंगीत स्वयंपाक करून त्यांना खाऊ घातलं की मला बरं वाटतं. त्यांना बरं वाटतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मला बरं वाटतं. हम्म. जेव्हा आपला आनंद तिथे असतो ना, तेव्हा आपण नेहमी निरोगी राहतो. जेव्हा आपला आनंद तिथे नसतो, माझ्या त्या सासूला वाटतं किंवा माझ्या नवऱ्याला वाटतंय की ह्यांना मी करून खाऊ घालावं, म्हणून मी जेव्हा करत असते ना, तेव्हा माझी चिडचिड असते आतमध्ये. कारण ते पाहुणेच मला आवडत नसतात. हा, पण ते घरच्यांचे खूप खास असतात. हा, आणि म्हणून मला करावं लागत असतं. तेव्हा जी चिडचिड होते ना, ती त्या एनर्जीमध्ये बिघाड करते. पण ही जी काही सगळी चिडचिड होते, म्हणजे ही ज्या काही पद्धतीतून येते, जसं आता तुम्ही सांगताय की ही एक स्त्रियांमध्ये ही एक कॉमन गोष्ट आहे की असं होतं. तर ह्या चिडचिडीमधून कोणते त्रास स्त्रियांना होऊ शकतात? म्हणजे काही जे मला माहिती आहेत की पीसीओडी झाले किंवा स्ट्रेस झाला, अँझायटी झाली, असे अजून कोणते त्रास होऊ शकतात आणि आता त्यावर आपण कशी ट्रीटमेंट करतो? नक्कीच. आता जसं तू म्हणतेस की स्त्रियांचं बऱ्याचदा हेच असतं, म्हणजे मनातली खतखत हो. एक्सप्रेस होता येत नाही. ज्या वेळेला खूप काही त्रासात ती असते आणि एक प्रकारची काही कुचंबणा होत असते, निर्णय घेण्याची मुभा नसते, अशा जेव्हा गोष्टी असतात तेव्हा विशुद्ध चक्र इथे ती सगळी सप्रेशन जाते. हम्म. त्याच्यामुळे थायरॉइड हम्म. किंवा घशाशी निगडीत त्रास हे बऱ्याचदा दिसतात. इथे विशुद्ध चक्र जर डिस्टर्ब झालं तर इन्फेक्शनशी रिलेटेड त्रास पण होतात, कारण विशुद्ध अच्छा. हे हं, हं. शुद्धतेचं चक्र आहे. बरोबर. आणि मग इम्युनिटी कमी होणं, कुठलीही इन्फेक्शन्स होणं, या गोष्टी होतात. मनातली खतखत किंवा मनातले सल झुरणं किंवा सळणं हे तुमचं स्वाधिष्ठान चक्र डिस्टर्ब करतं आणि मग रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा मूत्रसंस्था याच्यावरती परिणाम होतो. स्त्रियांच्या बाबतीत हे खूप होतं. आणि मनात जर राग भरून ठेवलेला असेल, काही खतखत असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या डायजेशनवरती होतो. सो मुख्यत्वे दिसतात ते या गोष्टी दिसतात. आणि मला किंमतच नाही आहे, मला काही कोणी विचारतच नाही, माझ्याबद्दल कुणाला काही वाटतच नाही, ही जर भावना सारखी निर्माण झाली तर ती मूलाधार चक्र कमकुवत करते आणि मग तुम्ही कमकुवत व्हायला लागता. तुमची हाडं, तुमचे स्नायू, तुमचे सांधे, तुमची स्ट्रेंथ कमी होते. म्हणजे ही थॉट प्रोसेस कुठेतरी बदलणं खूप गरजेचं आहे. आपण ही आपली अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत. एक पेशंट आता स्टुडिओमध्ये आपल्याशी जोडल्या जाणार आहे. त्यांचा नेमका अनुभव स्वयंपूर्ण उपचाराच्या बद्दल कसा आहे तो आपण जाणून घेऊयात. आपल्या स्टुडिओमध्ये आता पूनम थोरात आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी स्वयंपूर्ण उपचार कशा पद्धतीने घेतले आणि आता त्यांना कसं वाटतंय. पूनमताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्हाला काय त्रास होत होता आणि कशा पद्धतीने आता तुम्हाला कसं वाटतंय? मला पीसीओडीचा त्रास होत होता. त्यामुळे मानसिक ताणतणाव, नैराश्य, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे असे त्रास होत होते. मग 2 वर्षापूर्वी स्वयंपूर्ण उपचार चालू केले. त्यातून मग थोडा बदल होत गेला. जेव्हा स्टार्टिंगला चालू केलं स्वयंपूर्ण उपचार, तर 15 दिवसातच पिरियड्स आले आणि त्यानंतरनं जो ताण होता, सतत चिडचिड होत होती, ती कमी होत गेली आणि केस गळती कमी झाली. स्वतःवरचा विश्वास वाढत गेला. म्हणजे असे बदल होत गेले. आणि घरातून पण म्हणजे मानसिक त्रास होत होता, त्याकडे पण माझं दुर्लक्ष होत गेलं. म्हणजे नाही का, जास्त त्याकडे फोकस होत होता की तीच गोष्ट सतत विचारात येत होती, ती कमी झाली आणि स्वतःवरचा विश्वास वाढत गेला. आणि तुम्हाला हे किती वर्षांपासून त्रास होत होते? तो तरी 10-15 वर्ष होत होता त्रास पीसीओडीचा. भरपूर उपचार केले, आयुर्वेदिक केले, परत पंचकर्म वगैरे करून घेतले, तरी पण तो त्रास काही कमी झाला नाही, वाढतच होता. आणि मिस्टरांचा पण थोडासा त्रास होता मानसिक, तो पण वाढत चालला होता. त्यामुळे पीसीओडी काही कमी होत नव्हती. मग त्यांच्यावरती पण उपचार करायचे होते. मग स्वयंपूर्ण निरामयशी जोडली गेली मी त्यांच्यामुळे. मग माझ्यावर पण मी ट्रीटमेंट चालू केले. मग आता तुमची ट्रीटमेंट चालू आहे का आता ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर आल्यात?
आता चालू आहे माझी ट्रीटमेंट, पण बरं वाटतंय. मी ऍक्टिव्ह पण व्हायला लागले. आता मी डान्स क्लास पण जॉईन केलाय आणि योगा वगैरे करते. भरपूर म्हणजे चालू आहे काही ना काहीतरी करत राहायचं. परत ब्लाऊज डिझायनिंगचा कोर्स वगैरे केला, मग थोडंफार ते पण करते. म्हणजे नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये हो, तयार झालेली आहे नवीन असं ऊर्जा. म्हणायला हरकत हो नाही. छान. मग आता तुम्हाला खूप छान वाटतंय या सगळ्या ट्रीटमेंट नंतर. हो, छान वाटतंय. मानसिक ताण कमी झाला, हम्म. उत्साह वाढला, काही ना काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली आणि फक्त लग्न वगैरे म्हणजे त्याकडेच फोकस होता की आपल्या आयुष्यात असं घडलंय तर मग जगणंच संपलं असं वाटत होतं. पण नंतर न वाटायला लागलं की आयुष्य म्हणजे फक्त लग्न नाहीये, तर दुसऱ्या पण गोष्टी आपण करू शकतो. त्या पण आपल्याकडून एखादं चांगलं कार्य घडेल म्हणूनच असं काहीतरी आपल्या आयुष्यात झालं असेल. मग तो एक वेगळं काहीतरी करण्याची उमेद आहे की समाजासाठी काहीतरी आपण देणं असू, म्हणूनच आपल्यासोबत असं घडलंय आणि आपण पुढचं कार्य समाजासाठी करू खूप असं छान इच्छा. विचार तुमचे खरं तर मी आता ऐकते. म्हणजे तुम्हाला पण एकंदरीत या सगळ्या ट्रीटमेंट मधून छान वाटतंय आणि तुमचे विचार खूप चांगल्या पद्धतीने हो. बदललेत. कारण जसं तुम्ही म्हणताय की कुठेतरी तुम्हाला असं वाटत होतं की आयुष्य आता संपत चाललंय, हो पण आता या नवीन ऊर्जेने तुम्हाला एक नवीन तुम्ही जोमात आता ते काहीतरी नवीन सुरू करताय, नवीन छान पुढच्या गोष्टी पाहताय. हो, म्हणजे समाजाचा बाईकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो मला बदलायचा आहे की समाजाचा काय विचार असतो की लग्न म्हणजे सगळं, तिचा संसार झाला म्हणजेच ती पूर्ण आहे, असं नाहीये. म्हणजे तिचं पण एक आयुष्य आहे, तिने पण जगलं पाहिजे. मूल झालं म्हणजे सगळं आहे आणि जिला मूल नाही होत म्हणजे तिचं अस्तित्व संपलं. म्हणजे यातून मी जे गेली ना, ते खूप भयानक होतं, पण त्यातून मी सावरले फक्त निरामयमुळे. सर आणि मॅडमला मी कधीच असं सर आणि मॅडम मध्ये समजलंच नाही. आई वडिलांसारखंच. मॅडम म्हणजे आईसारख्या जीव लावतात, माया करतात आणि सर म्हणजे एक वडिलांची भूमिका काय असते की एक कडक कणखर की नाही हे असं नाही झालं पाहिजे, हे असं हे बरोबर आहे. म्हणजे त्या भूमिकेत मी सरांना आणि मॅडमला बघितलं. म्हणजे कधीच असं मला वाटलं नाही की मी निरामयशी एक पेशंट म्हणून जोडली. मी नेहमी असंच म्हणत आले की गेल्या जन्मी माझं सरांचं आणि मॅडमचं नक्कीच मी कोणतरी असेन. त्या पद्धतीने मी बघत आले सरांना आणि मॅडमला आई वडिलांसारखं समजत आले आणि अजूनही समजते. छान. खूप छान. तुमचा हा प्रवास खूप छान आहे, खूप सकारात्मक आहे. खूप छान वाटतंय. मलाही तुमच्याकडे बघून खूप छान वाटतंय. आणि मॅम तुमच्याकडे येते केस फार वेगळी आहे खरं तर. म्हणजे जसं त्या सांगतायत की जसं त्या म्हणतायत की समाजातला जो दृष्टिकोन आहे तो फार काही अजून आत्तापर्यंत बदललेला तर नाही आहे. आपण कुठेतरी प्रोग्रेस होतोय, आपण कुठेतरी ॲडव्हान्स होतोय असं आपण म्हणतोय, पण ते तसं नाही. पण तो वेगळा विषय झाला. त्यांचा जो त्रास होता की त्या जे म्हणतायत की मला पीसीओडीचा त्रास होता, इतक्या वर्षांपासूनचा तो 15-20 वर्षांपासूनचा हा त्रास आणि त्यांना असं वाटणं की आयुष्य कुठेतरी संपत चाललंय आणि आता पुन्हा नव्याने त्या उभ्या राहतायत. ही जी फिलिंग आहे ही खूप छान आहे. तर काय सांगाल या केसबद्दल? आता हाच अनुभव कमी अधिक फरकाने प्रत्येकाचा असतो. कारण तो जेव्हा घेऊन येतो ना, त्यावेळेला तो फक्त शारीरिक दोष कधीच घेऊन येत नाही. कुणीच व्यक्ती. ती त्याच्याबरोबर मानसिक काहीतरी लोड, काहीतरी ओझं ही कॅरी करतच असते. ज्या वेळेला आपण पीसीओडी म्हणतो, म्हणजे स्वादिष्टान चक्राशी निगडीत किंवा जलतत्वाशी निगडीत आणि त्या गाठी जेव्हा आपण म्हणतो त्या जलस्वरूप आणि पृथ्वी स्वरूप, म्हणजे मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूर ह्याच्याशी निगडीत असतात आणि वेगवेगळ्या इमोशन्स ज्या त्या त्या तत्वांशी निगडीत आहेत. मग जलतत्वाशी निगडीत कोणत्या इमोशन्स आहेत तर तो हळवेपणा आहे. अग्नितत्वाशी मणिपूरशी निगडीत कोणत्या इमोशन्स आहेत ती मनातली खदखद आहे. तो एक जो आतला टाहो असतो ना तो त्या जल आणि अग्नीचा असतो. म्हणजे तो हळवेपणा असतो, दुःख असतं ते, पण त्याच्यात राग असतो. ते रागाचं दुःख असतं. ती जी कुचंबणा होते ना काही वेळेला ज्या सप्रेशन्स असतात ना, ह्या सप्रेशन्स आहेत. सप्रेशन ह्या तुमच्या हॉर्मोन इम्बॅलन्स करतातच. सप्रेशन आपण जे म्हणतो विशुद्ध चक्रामध्ये जातात. तुम्ही एक्सप्रेस नाही होऊ शकत. त्या इमोशन्स ज्या सप्रेस होतात. शेवटी इमोशन्स म्हणजे काय, भावना किंवा विचार म्हणजे काय, तर आतली एनर्जीच आहे ती जी एक्सप्रेस होत नाही, जी आतल्या आत दबली जाते आणि मग ती ज्या ज्या चक्रांमध्ये साठत जाते ना, त्या चक्रांशी निगडीत, त्या ऑर्गनशी किंवा त्या तत्वाशी निगडीत दोष निर्माण होतात. सो इतका काळ ती पीसीओडीने सफर होत होती कारण खूप सप्रेस्ड होत्या गोष्टी.
जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते ना तेव्हा त्याला एक प्रकारचं एक्सप्रेशन मिळतं. म्हणजे काही वेळेला माणसं तोंडाने एक्सप्रेस होतात किंवा काही वेळेला रडून एक्सप्रेस होतात. एक्सप्रेशनच येते. सो जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते त्यांच्या डोळ्यातनं धारा लागतात. तर ते एक्सप्रेशन आहे. ती अडकलेली साठलेली नको असणारी ऊर्जा ही बाहेर पडायला लागते. सपोज मनापासून ते बोलायला लागले तर आपल्याला त्यांना सल्ला देता येतो, आपल्याला त्यांना समजून घेता येतं, ह्या गोष्टी करता येतात. त्यांना विचार कसा करा, कारण विचारच चुकत असतो ना. मीच का हा विचार प्रत्येक जण करतो आणि तो मीच का तुम्हाला अडकवून ठेवतो. रादर मला ह्यातून बाहेर पडायचे, मला ही परिस्थिती बदलायची असं जर म्हणलात तर तुम्हाला मार्ग मिळतील. पण मीच का, माझ्याच बरोबर का, हे तुम्हाला तिथेच अडकवून ठेवतं. सो अशा पद्धतीने आम्ही सांगत असतो आणि उपचारांमध्ये जसं ते ओझं कमी व्हायला लागतं तशी ती व्यक्ती मोकळी व्हायला लागते. जे ती ही आज सांगतीये की आता तिला पंख मिळायला लागलेत, जे एक प्रकारे छाटले गेले होते. आणि ते गरजेचं आहे. येस. सो स्वयंपूर्ण उपचार पंख देतं. नक्कीच देतं. पूनम, तू या कार्यक्रमात सहभागी झालीत आणि तू म्हणजे आपण म्हणूयात की तुझ्या आयुष्यातले काहीतरी असे क्षण होते जे कदाचित तू अदरवाईज एक्सप्रेस केले नसतेस, पण ते तू आज इथे कुठेतरी एक्सप्रेस केले. तुला छान वाटतंय, आम्हाला छान वाटतंय की तुला छान वाटतंय. तर अशा पद्धतीने हा सगळा तुझा प्रवास आहे. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तू इथे आलीस, आमच्यासोबत इथे जोडली गेलीस, छान बोललीस. तुझे मनापासून आभार. धन्यवाद. सर आणि मॅडम, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, इतकी छान माहिती दिलीत, इतकी छान आय ओपनर असं आपण म्हणूयात. खरं तर इतकीही छान माहिती होती. तुमचे मनापासून आभार दोघांचेही. जसं की आता आपण पूनमशी गप्पा मारल्या, तिने आपल्याला काही गोष्टी सांगितल्या तिच्या आयुष्यातल्या, आणि जेव्हा मॅडम या केसबद्दल बोलल्या तेव्हा त्यांचं हेच म्हणणं आहे की स्वयंपूर्ण उपचार हे तुम्हाला कुठेतरी खुलवतात, तुम्हाला एक्सप्रेस करायला शिकवतात आणि तुम्हाला पंख देतात. हा त्यांचा शेवटचा शब्द होता. तर तुम्हालाही जर असेच काही त्रास असतील, तुम्हालाही बरं वाटत नसेल आणि तुम्हाला औषधं नको असतील, तर नक्की स्वयंपूर्ण उपचार घ्या. आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.